नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, बऱ्याच मैत्रिणींना ब्लाऊज शिवता येत नाहीत किंवा शिकायचे आहेत, खूप इच्छा आहे किंवा शिकलेले आहेत पण परफेक्ट मापे कुठली घ्यायची आहेत हे सर्व काही जी माहिती असते ते बऱ्याच जणींना येत नाहीत. तर मी मराठीमध्ये सविस्तर माहिती सांगत असते. बऱ्याच मैत्रिणींना माझे व्हिडिओ आवडत आहेत, छानपैकी त्यांचा रिस्पॉन्सही भेटत आहे मला की ताई खूप छानमध्ये सांगितलं आहे म्हणून. तर असेच मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर चला मैत्रिणींनो, आज आपल्याला परफेक्ट कटोरी ब्लाऊजची मापे जी आहेत ती काय काय टाकायची असते, कुठले घ्यायचे असते, ही सर्व जी माहिती आहे ती सांगणार आहे तुम्हाला. तरी ते पहा, अगोदर आपल्याला काय करायचं आहे, एक वही घ्यायची आहे. वहीवर तुम्हाला उंची, छाती, कंबर, पूर्ण शोल्डर, मोंडा, पाठीचा गळा उंची, पुढचा गळा उंची, कटोरी, बाही घडी, बाही लांबी, बाही दंड हे जी नावे आहेत ती टाकून घ्यायची आहेत सिरियलनं. आणि आपल्याला आता काय करायचं आहे, अगोदर उंची जी आहे ती टाकून घ्यायची आहे. आता मेन म्हणजे पुढच्या साईडने किंवा बॅक साईडनेही घेतली तुम्ही उंची तरी पण चालतं. जिथल्या साईडने दोन्हीही साईडने मोजून घेतली तरी परफेक्ट काय होतं की पुढच्या साईडचा क्रॉस पट्टी असते त्याच्यामुळे व्यवस्थित येत नाही. तर कंपल्सरी तुम्ही बॅक साईडनेच उंची मोजून घेतलेली योग्य आहे. तर इथे पहा, ही जी शोल्डर असतं आपलं बाही जोडलेपासून, हे पहा, ही जी शोल्डर असतं इथून तुम्हाला कमरेपर्यंत असा टेप ठेवून घ्यायचा आहे. हे पहा, जिथपर्यंत आपला कमरेचा भाग जो आहे तिथपर्यंत असा टेप ठेवून घ्यायचा आहे. तर पूर्ण हा उंची पाहू शकता. तर तयार याची 14 आहे. तर इथे किती लिहायचं आहे आपल्याला, 14. आता इथे किती लिहायचे आहे आपल्याला, 14. तर याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा शिलाईसाठी जी कपडा लागत असतं ती किती घ्यायचं आहे, 1 इंच. किती घ्यायचं आहे, 1 इंच. तर इथे पहा, 14 प्लस 1 इंच बरोबर किती घ्यायचं आहे आता आपल्याला, 15. बॅक साईडला 15 घ्यायचं आहे आणि पुढच्या साईडला आपल्याला 15.5 घ्यायचं आहे. का घ्यायचं आहे, तर बॅक साईडला आपल्या 2 शिलाई असतात. किती असतात, 2. इकडच्या साईडने अर्धा, वरच्या साईडने अर्धा, म्हणजे आपल्याला 1 इंच झालं. आणि पुढच्या साईडला आपल्याला 3 शिलाई असतात. क्रॉसपट्टीसाठी 2 आणि शोल्डरसाठी 1, टोटल आपल्याला 3 घ्यायचे असतात. म्हणजे पुढच्या भागासाठी तुम्ही 15.5 घ्यायचा आहे. नंतर आपल्याला घ्यायचा आहे छातीचा 4था भाग. म्हणजे आपल्याला छाती जी आहे ब्लाऊजवरून कशी मोजायची आहे, तर एक साईड घ्यायची आहे कुठलीही तुम्ही, शक्यतो तुम्हाला ज्या साईडने हुक लावत असतात आपण त्या साईडचीच पट्टी घ्यायची आहे. या साईडने आपण घरं केलेली असतात हुकांची, त्या साईडने घ्यायचं नाही. इथे एक्स्ट्रा कपडा सोडलेला असतो त्याच्यामुळे ही साईड घ्यायची नाही, आपल्याला ही साईड घ्यायची आहे. इथे काय करायचं आहे, जी गळ्याचा गोट आहे ती कोपरा जो असतो तिथून तुम्हाला मोंड्याची जी बाहीची जॉईंट केलेलं असतं तिथपर्यंत मोजून असं सरळमध्ये घ्यायचं आहे. हे पा, सरळमध्ये ठेवून घ्यायचं आहे शिलाईवर. तर इथे शिलाई जी आलेली आहे तिथपर्यंत किती आलेलं आहे, 10. म्हणजे हे 40 छातीचा ब्लाऊज आहे. तर 10 आहे. तर इथे आपल्याला 10 प्लस 2 इंच बरोबर आपल्याला घडी किती घ्यायची आहे, 12ची घडी मारायची असते. नंतर आपल्याला कंबर घ्यायची आहे. आता कमरेचा जो भाग आहे, हे आता फिटिंग कुठे झालेली आहे आपली, या कमरेच्या बाजूला इथे पाहायचं. हीच साईड घ्यायची आहे आपल्याला, कमरेची बी बाजू. तर इथून आपल्याला सरळ जिथं आपली फिटिंग झालेली आहे तिथपर्यंत टेप ठेवून घ्यायचा आहे. तर हे पहा, 8 झालेलं आहे. तर इथे किती घ्यायची आहे कंबर, 8 प्लस 2 इंच बरोबर 10. आता ही 10 घ्यायचं आहे. 10 घेतल्याच्या नंतर आपल्याला 12, आता इथे 12 घेणार आहेत घडी आपण. इथून आपल्याला कमरेच्या साईडने अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं असतं. तर त्यावेळेस काय करायचं आहे की आपल्याला डाच जी घ्यायचे असतात पाठीचे, याच्यामध्ये डाच घेण्यासाठी एक्स्ट्रा मिळवायचं असतं. 10 मध्ये आपल्याला किती मिळवायचं आहे, 10 मध्ये आपल्याला 1 इंच मिळवायचं आहे. किंवा तुम्ही 1 इंच एक साईडने मिळवलं की आपल्याला अर्धा, म्हणजे डाच जो असतो हे पाठीचा, हे पा, हे डाच जे असतो, तर तुम्हाला ही जी डाच घेण्यासाठी शक्यतो अर्धा आणि
2 रेषा किंवा एक रेषा जी असते तिथपर्यंत हा डाच घेत असतात आपण. म्हणजे इकडे आपल्याला 1.25 अंतर जातंय इकडच्या साईडने आणि दुसऱ्या ह्या साईडने, हे दोन्ही मिळून. मग आपण हे जे 4 भाग टाकलेले असतात त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामधला फक्त अर्धा इंच कमी करायचा आहे खालच्या साईडने, कमरेच्या साईडने. म्हणजे इथे 12 आहे, 12 मधलं आपल्याला अर्धा कमी झालं कितीची तिथं 11.5ची तुमची टोटल कंबर जी असते ती येत असते. तर ही टोटल आपली फिटिंगची झाली. ही काय झाली आपली फिटिंगची. पण आपल्याला घडी कितीची घ्यायची आहे, घडी टोटल आपल्याला 11.5ची खालच्या साईडने घ्यायची आहे. नंतर घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण शोल्डर. आता आपल्याला पूर्ण शोल्डर घ्यायचं आहे. तर हे पहा, पूर्ण शोल्डर आपल्याला जिथे बाही जॉईंट केलेली असते तिथून तुम्हाला असं इथलाही भाग जो आहे तो आपल्याला इथे जॉईंट करायचा आहे. इथे पहा, असा जॉईंट करून तुम्हाला इथले माप घ्यायचे आहे. अशा प्रकारे तुमचा ब्लाऊज राहिला पाहिजे. तर हे पूर्ण शोल्डर किती भरायला आहे, 11. 11 मधला आपल्याला हाफ करायचा आहे. म्हणजे असा टेप जो आहे तो दुमडवून घ्यायचा आहे 11 पासून आणि त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे. तर किती झालेला आहे, 5.5. 5.5 झालेला आहे शोल्डर. तर आता आपल्याला मोंड्याची उंची मोजून घ्यायची आहे. तर हे पहा, मोंडा जे आहे ते आपल्याला कुठून मोजायचा आहे, हे जी शोल्डर आहे शोल्डरपासून तुम्हाला इथून इथपर्यंत असा सरळ टेप धरायचा आहे. तर जिथे तुमचा मोंड्याचा सरळ भाग जो आलेला आहे, ही पहा, इथून जर टेप असं जर पेनने तुम्ही केलं तर इथे किती आलेलं आहे, 5.5 आलेला आहे. 5.5 मध्ये आपल्याला अर्धा इंच मिळवायचा आहे. कारण आपल्याला इकडे शोल्डरसाठी एक्स्ट्रा मापे लागत असतात. त्याच्यामुळे आपल्याला ही अर्धा इंच जे आहे ती शिलाईसाठी लागत असतं. त्याच्यामुळे तयार तुमचं होणार आहे 5.5 आणि अर्धा इंच आपल्याला शोल्डरसाठी लागतं. त्याच्यामुळे 6चा मोंडा घ्यायचा आहे इथं आपल्याला. तर शक्यतो काय होतं, पूर्ण शोल्डर जे असतं ते शोल्डरमध्ये आणि मोंड्यामध्ये काही ब्लाऊजमध्येच फरक येतो. पण शक्यतो 32-34 साईजपर्यंत आपल्याला शोल्डर ते मोंडा सेम येत असतं. फक्त पुढचे जे माप आहेत 36 पासून जे पुढचे आहेत त्याच्यामध्ये मोंड्यामध्ये आणि गळ्याचे जी पूर्ण शोल्डर आहे त्याच्यामध्ये चेंजेस होत असतात. तर हे आपल्याला 6चा मोंडा घेतलेला आहे. कटोरी ही आपली 6चीच येणार आहे. आता राहिलेला आहे आपलं पाठीची उंची म्हणजे गळ्याची उंची. आता हे असा ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे. त्याचा मध्य कुठे आलेला आहे ते चेक करायचं आहे. आणि शोल्डर पासून तुम्हाला किंवा असाही ठेवला तरी चालतो. तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी दाखवत आहे. हे पहा, आता ही जी शोल्डर आहे आपलं तिथून तुम्हाला टेप जो आहे तो असा ठेवून घ्यायचा आहे. आणि हे पहा, इथून टेप ठेवून घेतला आणि ही जी शिलाई आहे आपली तर इथून तुम्हाला हे असाच जिथं टेप ठेवलेला आहे तुमचा तिथून ही सरळ मध्ये असं पाहायचं आहे. हे पहा, तर इथं किती आलेलं आहे, जिथं तुमचा शिलाईचा गोट शेवटचा कुठं आहे ते चेक करायचं आहे परफेक्ट. आणि हे पहा, ही जी गोट आहे इथून तुम्हाला असा टेप ठेवून पाहायचा आहे. तर इथे 10 भरत आहे. तर एकदम सरळमध्ये असं घेतलं की 10 भरलेला आहे. मग बॅक साईडचा 10 उंची आहे गळ्याची. तर आपल्याला अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी लागतं. तर त्याच्यामध्ये आपल्याला 10.5ची पूर्ण बॅक साईडची गळ्याची उंची घ्यायची आहे. किती घ्यायची आहे, 10.5. तसाच पुढचाही आपल्याला मोजून घ्यायचा आहे. आता पुढचा मोजताना काय होतं, बऱ्याच जणी कन्फ्यूज होतात. तर सोपं सांगत असते की मी, हे तुम्ही पूर्ण कटोरीपर्यंत मोजण्यापेक्षा तुम्ही जी ही शोल्डर असतं जॉईंट केलेलं साईड पीसचं, हे पहा, ही जी भाग असतं आपला कटोरी कुठे जॉईंट केली, इथून ही जी भाग आहे आपला शोल्डर पासून कटोरीपर्यंत हे मोजून घ्यायचं आहे. हे पहा किती झालेलं आहे, 4.5. 4.5 झालेला आहे. तर आपल्याला 1.5 इंच मिळून घ्यायचा आहे
तर किती झालेला आहे 6. पुढचा गळा किती झाला आपला, टोटल 6. हे पहा, असा जरी घेतला तुम्ही ब्लाऊजवरून मोजूनही घेतला तर इथे पहा ही टोक किती आलेलं आहे आणि इथे किती आलेलं आहे वरच्या ब्लाऊजच्या इथं फिटिंगसाठी ही शिलाई जी आहे इथं आहे शिलाई. तर हे पहा 5.5 आलेलं आहे. 5.5 आल्याच्या नंतर आपल्याला अर्धा इंच पुढच्याही साईडला, जसं आपण बॅक साईडला कसं 10 आलता त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवलेला आहे, तसंच आपल्याला 5.5 मध्ये अर्धा इंच मिळवलं की इथं पुढचा गळा किती व्हायला 6 टोटल. आता राहिलेलं आहे आपलं कटोरी. तर ही तुमची जी कटोरी असते तयार कटोरी ती चेक करायची आहे. तर हे पहा अशा प्रकारे जिथं आपण ही काजी बटन पट्टीची शेवटची शिलाई आहे तिथून तुम्हाला इथपर्यंत जॉईंट जी केलेली आहे कटोरी आपण तिथपर्यंत टेप जो आहे तो असा ठेवून घ्यायचा आहे. हे पहा इथपर्यंत आपल्याला जॉईंट पर्यंत ठेवून घ्यायचं आहे. तर किती भरलेले आहे 6. किती भरलेलं आहे 6. आता चार्टनुसारचं केलं तर हे पूर्ण शोल्डर जे आहे ती 5.5 येत असतं, 5.25 येत असतं, मोंड्याची खोली जी आहे ती 6 येत असती. चार्टनुसार जर केलं तर मग आपल्या इथं फिगरमध्ये जर कमी जास्त असेल किंवा काही असेल असे प्रॉब्लेम असतील तर त्यावेळेस ब्लाऊजवरून जर मोजलं तुम्ही तर असं येत असतं. फिगरमध्ये जर बरेच चेंज होत असतात तर त्यासाठी कुठं ढिल्लं असतं कुणाचं ब्लाऊज, कुणाचं काही होत असतं, असे बरेच काही प्रॉब्लेम असतात. तर कटोरी जी आहे ती आपल्याला 40 छातीला 6चीच लागते. आणि मोंडाही चार्टनुसार जर घेतला तर तुम्ही मोंडाही मला 6चाच योग्य वाटतो. पण इथे ब्लाऊजमध्ये आपल्याला इथे कमी जर असेल तर इथे मोंड्यावरून घ्यायचं आहे ब्लाऊजवरून. आता हे झालेलं आहे आपलं. आता बाहीची घडी. आता बाहीची घडी सोपी आहे. छाती किती टाकलेली आहे आपण 10. तर आपल्याला बाहीची घडी किती घ्यायची आहे, छातीचा चौथा भाग आपण 10 टाकलेला आहे. तर इथं 2 इंच मार्जिन घेतलेले आहे आपण. इथं ज्यावेळेस तुम्ही 1.5 इंच घेताल त्यावेळेस आपल्याला छातीचा चौथा भागच बाही घडीसाठी वापरायचा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही इथं 2 इंच एक्स्ट्रा वापरत असता त्यावेळेस आपल्याला छातीचा चौथा भाग जे आहे 10 मध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा मिळवायचा आहे. टोटल आपल्याला 10.5ची बाहीची घडी घ्यायची आहे. पुन्हा बाहीची लांबी जी आहे ती हे पहा इथून इथपर्यंत शोल्डर जिथं आपला आहे तिथून तुम्हाला सरळमध्ये टेप ठेवायचा आहे आणि दंड घेर जो आहे तिथपर्यंत तुम्हाला असा टेप जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे. पहा तर इथे किती भरलेला आहे 5. तर बाही आपली तयार किती आहे 5. तर साधी बाही आता ही आहे ब्लाऊज पीस साधा, तर याला आपल्याला 1.5 इंच घ्यायचं असतं एक्स्ट्राचं आणि अस्तरचं जर असेल तर 1 इंच घ्यायचं आहे. तर आता हे साधं घेतलेलं आहे तर आपल्याला इथे किती 1.5 इंच मिळवायचं आहे 1 आणि ही अर्धा, बरोबर किती झालं 5, 6, 6.5. 6.5ची लांबी घ्यायची आहे. आता दंड हे पहा इथून धरायचं आहे आणि जिथे तुमचा फिटिंग झालेला आहे तिथपर्यंत असा टेप ठेवून मोजून घ्यायचा आहे. तर किती झालेला आहे 6. दंड फिटिंग किती आहे आपली 6. 6 मध्ये प्लस मार्जिंगसाठी 2 इंच, बरोबर पूर्ण दंड किती झाला 8. 6, 7, 8. तर अशा प्रकारे ही मापी घ्यायची असतात. तर कुठले घेतलेत हे तर तुम्हाला माहिती सांगितलीच आहे. क्रॉस पट्टी 3.5चीच आपल्याला कटिंग करायची असते पेपर कटाईमध्ये, तर ते तुम्ही पाहिलंच असन. पण ब्लाऊजवरची मापे जी आहेत ती कशा प्रकारे घ्यायची आहेत ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला का नक्की सांगा कमेंटद्वारे. आणि जे काही माहिती आहे ब्लाऊजबद्दलची तेही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तर चला मैत्रिणींनो, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.